मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अरुंधती आशुतोषला म्हणते, आशुतोष माझा हा निर्णय झालाय आणि मी तो निर्णय घेतलाय. आपण दोघेही मनूला सांभाळूयात. त्यावरती आशुतोष म्हणतोय, हे बघ अरुंधती, मी तुझ्यावर कोणतंही बंधन लादणार नाहीये. तुला जर मनापासून वाटत असेल तरच, आणि तेव्हाच आपण विचार करू, आत्ता नको. अरुंधती म्हणते, मनूने माझ्यातल्या आईपणाला जागं केलंय आणि मला जर हे आईपण नव्याने अनुभवायचं असेल, माझ्या मुलांसाठी जे जे काही करायचं राहून गेलं असेल ते मला आता मनूसाठी करायचंय. देवाने ही दिलेली संधी मी अशी गमावणार नाहीये. म्हणून अरुंधती आता आशूला समजावत असते. तेव्हा आशू म्हणतो, पण तुला जमेल ना हे सगळं? अरुंधती म्हणते, नव्याने आई पण मिळाल्यावर सगळं काही व्यवस्थित जमेल. तेव्हा आता आशुतोष खुश होतो. अरुंधती म्हणते, हे पहा, अगोदर नवरा म्हणून मी तुमच्यावर प्रेम करत होते, पण आता एक चांगले वडील म्हणून सुद्धा मला तुमच्यावर खूप भरभरून प्रेम करायचंय. तेव्हा आता आशू हसतो आणि लाजतो. मग अरुंधती त्याच्याकडे पाहतच राहते. तो तिला जवळ घेतो. दोघेही एकमेकांना आता मिठी मारतात. दोघांचाही आता या विषयावरून एकमत होतं. दुसऱ्या दिवशी देशमुखांकडे भाऊबीजेचा कार्यक्रम असतो. तेव्हा आता विशाखा अगोदर अनिरुद्धचं औक्षण करत असते. तेव्हा आता विशाखाला अगदी अवीची आठवण येते. ती आता रडू लागते. त्यावरती अनिरुद्ध विचारतो, तुला अवीची आठवण येते ना? तेव्हा विशाखा म्हणते, हो, मला त्याचीच आठवण येते. तेव्हा तू त्याला सकाळपासून फोन केला का, असं अनिरुद्ध विचारतो. ती म्हणते की हो, मी त्याला सकाळपासून कॉल ट्राय करण्याचा प्रयत्न करते, पण तो माझा फोनच उचलत नाहीये. कोणाचं त्याच्याबरोबर बोलणं झालंय का, असंही ती विचारते. आप्पा म्हणतात की हो, झालंय काही दिवसांपूर्वी. त्याने अचानक माझ्या अकाउंटवर पैसे ट्रान्सफर केले ना, म्हणून यश आणि मी त्याच्याबरोबर बोललो होतो. तर कांचन देखील म्हणते की हो, आजकाल मुलं शिक्षणासाठी घराबाहेर पडतात, मग नोकरीसाठी पडतात, घरापासून दूर जातात. त्यांना त्यांचे ध्येय महत्त्वाचे असतात, आपण नसतो महत्त्वाचे. शेवटी आईबापांना एकटं ठेवून ती मुलं दुसरीकडे राहायला जातात, दुसऱ्या देशात जातात. तर अभिला आता ते खूप झोंबतं. पुढे कांचन म्हणते, जेव्हा आता त्यांची मुलंसुद्धा दूर देशात जातील ना, मग त्यांना समजेल ते दुःख नक्की काय असतं. त्यावरती रागावलेला अभि म्हणतो की आम्ही ते आमचं दुःख ॲक्सेप्ट करू आणि मुलांची ग्रोथ होते यात आम्ही आनंद मानू. एक्सप्लोअर केलं, जग पाहिलं नाही. आपण जर जगच फिरलो नाही तर पैसे कमवल्याचा किंवा एवढं काम केल्याचा काय फायदा? आणि या गोष्टी अनुभवल्या ना, तरच आपण आपल्या मुलांना चांगले संस्कार देऊ शकतो. त्यावरती कांचन म्हणते, यामुळे नाती तुटतात, तुला समजतं की नाही? तेव्हा असं काही दिवस घरापासून दूर राहिल्याने नाती तुटत नाहीत, अभि आता रागातच म्हणतो. तेव्हा अनिरुद्ध तो विषयच थांबवतो आणि म्हणतो, अजिबात कुणी काही बोलायचं नाही. अभि, तू सर्वांना तुझा निर्णय सांगून टाक. केदार म्हणतो, अभि, तू कुठे चालला आहेस का? अरे, आम्हाला असं कोड्यात बोलणं नाही समजत, बोल पटकन. अभि म्हणतो, हो, फक्त मी एकटा नाही तर आम्ही तिघेही जात आहोत. आम्ही तिघांनीही कॅनडाला शिफ्ट होण्याचा निर्णय घेतलाय, असं आता अभि म्हणतो. अनघा रागातच त्याच्याकडे मग पाहू लागते. कडे आशुतोष मनूचे केस विंचरत असतो. तेव्हा आता सुलेखाताई म्हणतात, हळू विंचर रे, अरे तिचे केस ओढतील अशाने. मनू म्हणते, अगं आजी, तू काळजीच करू नको, तुझा मुलगा खूप हुशार आहे. तेव्हा तुला कसं माहीत रे आशुतोष मुलींचे केस विंचरण्याचं, असं ती विचारते. तेव्हा लहान असताना माझ्या बहिणीची मी केस विंचरून द्यायचो, असं आशुतोष म्हणतो. तेव्हा आपण तिच्याकडे जाणार आहोत का भाऊबीजेला, की तीच इकडे येणार आहे, असं आता ती विचारू लागते. सर्वांना आता वाईट वाटतं. सुलेखाताई म्हणू लागतात की आपल्याला देशमुखांकडे जायचंय. तेव्हा ती खूप लांब राहते, असं आशुतोष म्हणतो. तेव्हा किती लांब? मग तू तिला व्हिडिओ कॉल का करत नाही, असं म्हणून विचारते. सुलेखाताई म्हणतात, अगं केला होता, पण तिने तो घेतला नाही कॉल. तर सर्वजण आता म्हणू लागतात की आपल्याला देशमुखांकडे जायचंय. तेव्हा मनू म्हणते की मला नाही यायचं तिकडे. अरुंधतीला खूप वाईट वाटतं. तर आता यश दादा तिकडे आहे का, असंही ती विचारते. तर अरुंधती म्हणते, तो नाही आहे तिकडे, आपण जाऊयात ना मग. तेव्हा ती म्हणते, नाही, मला तिकडे यायचं नाही, तुम्ही सर्वजण जाऊन या, मी इथेच थांबते. दुसरीकडे अभि म्हणतो, मी फक्त 2 वर्षांसाठी कॅनडाला जाणार आहे, इथे मला एवढ्या अपॉर्च्युनिटी नाही आहेत, तिकडे खूप अपॉर्च्युनिटी आहेत. आणि जानकीचं म्हणाल तर मी तिच्यासाठी डे केअर, नर्सिंग केअर सर्वांशी बोलून घेतलं आहे आणि अनघा अगदी राणीसारखी 2 वर्ष तिथे जगेल. नवीन जग तिला एक्सप्लोअर करायला मिळेल, त्याचबरोबर नवीन संधीसुद्धा येतील. तेव्हा संजना म्हणते, असं कसं बोलू शकतोस रे तू? तिथे जर तिच्या जॉबचं काही ॲप्लिकेबल नसेल, नवीन माणसं असतील, इथे तिचा आता
जम बसलाय, तू असं कसं बोलू शकतोस? तेव्हा 2 वर्षानंतर आम्ही पुन्हा येऊ तेव्हा अनघाचं शिक्षणसुद्धा इथेच सुरू होईल मुंबईमध्ये आणि अनघाचं कामसुद्धा 2 वर्षानंतर ती करेल. अभिचं हे बोलणं आता कुणालाच पटलेलं नसतं. दुसरीकडे सुलेखाताई ह्या मनूला म्हणतात की त्याची बहीण ना अशी अचानक कधीही येऊ शकते. मनू म्हणते हो, धावतच येईल ती. तेव्हा आता सर्वांनाच आनंद होतो. मग त्यानंतर सगळेजण देशमुखांकडे जायला निघतात. रोही म्हणते थांब, मला तुझं औक्षण करायचे, काल मला बहीण म्हणालास ना तू तेव्हा. त्यावरती आता अनिशला खूप आनंद होतो. सुलेखाताई लहानपणीच्या आठवणी आता सांगू लागतात. अनिश जेव्हा कुणाकडे जायचा त्यांच्या घरी जर लहान बाळ असलं ना, तो म्हणायचा माझी सर्व खेळणी घेऊन जा, पण मला एखादं बाळ द्या, कारण मला त्याच्याबरोबर खेळायचंय. ही लहानपणीच्या आठवणी अनिशच्या सगळ्या काही आता आशू देखील सांगतो. अनिश म्हणतो माझे मित्र जेव्हा बहिणींकडून असं औक्षण करून घ्यायचे तेव्हा मला खूप जलस फील व्हायचं, कारण मला बहीण नव्हती ना, आता तुझ्या रूपाने ती मला मिळाली. म्हणते हे पहा अनिश, मी सुद्धा एवढी वर्ष हे मिस केलंय. मी आश्रमातील सर्वांना अजूनही खूप जीव लावते, माझ्या जीवाभावाचे आहेत सर्वजण, पण तुम्ही त्याच्यापेक्षाही जास्त जीवाभावाचे झालात. मला असा मोकळा श्वास घेता येत नव्हता, पण तुमच्यामुळे तो घेता आलाय. अरुंधतीच्या डोळ्यात आरोहीच्या ह्या बोलण्याने आता पाणी येतं. मग नंतर आता ती औक्षण करते. अनिश तिला ओवाळणी टाकतो. सुलेखाताई म्हणतात तुम्ही सर्वजण जाऊन या, दिवाळीच्या दिवशी असं घर बंद ठेवायला नको, कुणी आलं तर माघारी जायला नको. तेव्हा आशू म्हणतो मग आम्ही पण नाही जात. सुलेखाताई म्हणतात प्लीज जा ना बाळा. तेव्हा आशू ठीक आहे असं म्हणतो. दुसरीकडे अनघा म्हणते अभि, तू फक्त तुझ्या सोयीप्रमाणे चालतोस, तू माझा विचार केला नाही, तू स्वतःचंच म्हणणं खरं करतोस. अरे एकदा तू मला विश्वासात घेऊन सांगितलं असतं तर कुठे बिघडलं असतं. असं म्हणून अनघा त्याच्यावर खूपच चिडते. म्हणते की मला असं वाटते तू गेल्या जन्मी हुकुमशहा होता आणि तुझ्या तालावर सर्व राज्य नाचतं असं तुला वाटतं. त्यावरती आता अभि म्हणतो तसं नाही आहे, मला काय म्हणायचं ऐकून घे. मला खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी मिळाली आहे आणि त्याचबरोबर तुमच्या दोघींचंही आयुष्य मला सुखकर करायचं आहे, म्हणून मी म्हणतोय फक्त 2 वर्ष कॅनडाला चल. त्यावरती आता अनघा म्हणते तू काहीही बोल, मी तुझ्याबरोबर येऊ शकत नाही. तू माझ्या भावनांचा खेळ केलास. जेव्हा मला जॉब करायचा होता तेव्हा तू करू दिला नाही, आताही तू नेहमी माझ्यामध्ये खोडा घालतोस. नक्कीचं कारण पुढे काढून तू स्वतःचा स्वार्थ साधून घेतोस. तू स्वार्थाने बरबटलेला आहे. हे बघ, मी तुला एकच सांगते, मी तुझ्याबरोबर कुठेही येऊ शकत नाही. तेव्हा अभि म्हणतो अनघा तुला यावं लागेल, तुला तुझ्या नवऱ्याचं ऐकायचं नाही का? तेव्हा नाही ऐकणार मी कुणाचं, असं म्हणून दोघांमध्ये खूप वाद होतात. घरातील सगळ्यांना आता या दोघांचं खूप टेन्शन आलेलं असतं. तर अनघा खूपच रागात आता त्याच्याकडे पाहू लागते आणि तेथून जाऊ लागते. केदार तिला अडवतो आणि म्हणतो थांब अनघा. अभि हे बघ, गेल्या महिन्यापूर्वी मी असाच विचार करत होतो, माझ्या बायकोला आणि मुलीला सोडून जाण्याचा, आणि दिवस रात्र फक्त माझ्या करिअरचा विचार करत होतो. पण नंतर माझे डोळे उघडले. अरे जेव्हा आपण गर्दीमध्ये असतो सर्वजण आपल्यासाठी टाळ्या वाजवत असतात, आपली बायको आणि मुलगी नसेल आपल्यासाठी टाळ्या वाजवायला समोर, तर मग ते कसं वाटेल. आणि या गर्दीमध्ये फक्त आपण त्यांचे चेहरे शोधत असतो. त्यावरती आता अभि विचार करू लागतो, पण तो ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो. तर आता केदार म्हणतो तू पुन्हा एकदा विचार कर या गोष्टीचा. मला माहीत आहे तुला ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी आली आहे, पण तू इथेही दुसरा जॉब शोधू शकतोस, असं आपल्या माणसांना सोडून जाऊ नकोस. तेव्हा आता सर्वजण म्हणतात की आम्हीही त्याला तेच समजावतोय, पण तो ऐकतच नाही. अभि म्हणतो नाही, मी कुणाचंही ऐकणार नाही आहे. हे बघ अनघा, मी तुला शेवटचं सांगतोय, आता तुझ्याकडे एक ऑप्शन आहे. तुला जर माझ्याबरोबर यायचं नसेल ना, माझं तोंडच तुला पाहायचं नसेल ना, तर मग मी सुद्धा आता जाणार आहे. आता तुला जर मला गमवायचं असेल तर मग जानकीला सुद्धा गमवावं लागणारच आहे, कारण मी जानकीला माझ्याबरोबर घेऊन जाणार आहे. अभिचा हा निर्णय ऐकून सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. सगळेजण त्याच्याकडे पाहू लागतात. मित्रांनो, पुढील भागामध्ये अरुंधती देशमुखांना निर्णय सांगते की आम्ही मनूला सांभाळण्याचा निर्णय घेतलाय. सगळेजण तिच्याकडे रागात पाहतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.